पीएम किसान योजनेच्या नावानं अनेक शेतकऱ्यांना गंडा घालण्यात आलेला आहे। बघा, शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे या बातमीकडे, कारण मोबाईलवर आलेल्या पीएम किसान योजनेची लिंक उघडल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसे गायब झालेत। एका शेतकऱ्याच्या अकाउंटमधून तब्बल 2 लाख रुपये गायब झालेत। फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी आता नाशिकमध्ये पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतलेली आहे, तक्रार दिलेली आहे। एपीके पीएम किसान योजना .apk. जशी क्लिक केली की त्याच्या मागे हिडन किंवा एक लपवलेला प्रोग्राम असतो, SMS फॉरवर्डिंग करतो तो। आणि मग तिकडे बसलेले जे फ्रॉडस्टर आहेत ते काय करतात, तुमचे जे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड तुमचे जे आहेत त्याच्यावर ते पर्चेसिंग करतात आणि त्याचा जो OTP येतो तो OTP त्यांना परस्पर मिळतो आणि त्या OTP आला की त्या OTPद्वारे ते पैसे काढून घेतात। मला एक PM किसान म्हणून एक लिंक आली होती, ती क्लिक केल्या माझा मोबाईल हँग झाला। हँग झाल्याच्या नंतरून डायरेक्ट माझ्या अकाउंटवर होते 2.5 लाख रुपये, त्याच्यातले एकदा 99,000 रुपये गेले, एकदा 99,900 रुपये कट झाली। मग मला ते कळालं आणि मी नंतर माझ्याकडं काही नाही, टच अँड पिन नसल्यामुळं मोबाईल स्विच ऑफ बी होत नव्हतं, काहीच नाही। मग नंतर मी काट्याने ते सिम कार्ड काढलं, तेव्हा बाकीचे 50,000 रुपये वाचले। आता राज्यातल्या विविध भागातल्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया टॉप 5 मधून। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या महिन्याभरात 5 लाखांनी कमी झाली। डिसेंबरमध्ये 2,46,00,000 लाभार्थ्यांना 1,500चा लाभ मिळत होता, मात्र जानेवारीत ही संख्या 2,41,00,000 आली। राज्य सरकारने योजनेतील लाभार्थ्यांची यादी तयार करून खर्चात कपात करण्याची योजना आखली आहे। लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या अपात्र बहिणींची आता घरोघरी जाऊन चौकशी होणार आहे। ज्या लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी आहे त्या बहिणींना योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहे। 8 दिवसात पडताळणी पूर्ण करून अहवाल पाठवा असे आदेश महिला व बाल विकास विभागाने दिले। अपात्र महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती मंत्री अदिती तटकरेंनी दिली आहे। यात संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या 2,30,000 महिला, तर 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिलांची संख्या 1,10,000 आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सरकारवर टीका केलेली आहे। या योजनेमुळे सरकारच्या आर्थिक तिजोरीवर भार पडतोय। सरकारी तिजोरीत पैसे नसल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासनाकडून घालण्यात आलेल्या अटींवरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे। विरोधकांचं कायमच टीका करणं काम असतं। जे करदाते जर योजनेत आले आहेत त्यांच्यावर कारवाई होते, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी दिली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 58 दिवस पूर्ण झालेत। याच पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख CID अधिकाऱ्यांच्या भेटीला पोहोचले। धनंजय देशमुख CID अधिकारी अनिल गुजर यांची भेट घेणार आहेत। याआधी देशमुख यांनी सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांची भेट घेतली होती। आका आणि त्याच्या सहकाऱ्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली। अजूनही आकाच्या गँगचा माज संपला नाही, त्यामुळे अशोक मोहिते प्रकरणात कलम 326 ऐवजी 109 लावावं असं देखील धस म्हणाले। वैजनाथ बांगरला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तुझा संतोष देशमुख करू अशी धमकी देणाऱ्या फरार कृष्णा आंधळेच्या दोन्ही मित्रांना बीड पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली। त्यातील आरोपी अभिषेक सानप हा अल्पवयीन आहे, त्यामुळे त्याला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले। धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरूनच वाल्मिकरांना मारहाण केल्याचा आरोप करुणा यांनी केलेला आहे। धनंजय मुंडेंचे अनेक आका आहेत असं देखील करुणा मुंडे म्हणाले। तर मी तोंड उघडलं तर पंकजा मुंडेंना राजीनामा द्यावा लागू शकतो असं देखील इशारा करुणा मुंडेंनी दिला। एकोणतीस डिसेंबर रोजी संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांच्या काळ्या स्कॉर्पिओ गाडीतून 2 मोबाईल सापडले होते आणि त्याचा डेटा रिकव्हर करण्यात येणार होता। आज 58 दिवस पूर्ण झाले, मात्र डेटा काही रिकव्हर झाला नाही। तपास यंत्रणा अजून किती वेळ काढणार आहात असा सवाल आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलाय। अखेर ज्याची भीती होती तेच घडले। मुंबईमध्ये GBHचा शिरकाव झाला आहे। अंधेरी पूर्व भागातील एका पुरुषाला GBHची लागण झाली आहे। या रुग्णावर सध्या 7 हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत।
पुण्यात जीबीएसमुळे 63 वर्षाच्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत जीबीएसमुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान पुण्यात जीबीएसच्या रुग्णांची संख्या 173 जाऊन पोहोचलेली आहे. 55 रुग्णांवर आयसीयूत उपचार सुरू आहे. यातील 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पुण्यापाठोपाठ राज्याच्या इतर भागातही आता जीबीएस या दुर्मिळ आजाराचे रुग्ण सापडण्याचे प्रकार सुरू आहेत. जीबीएस आजाराचं नंदुरबारमध्ये शिरकाव केला आहे. 2 रुग्णांचे अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातून एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या जिल्ह्यात एक 11 वर्षीय मुलगी पॉझिटिव्ह आहे. जीबीएसवर चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवलं असून पुण्यात पेशंटचं प्रमाण एकदम वाढल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. हॉटेल आणि पोल्ट्रीच्या पाण्याची तपासणी करण्यात आली आहे. आंबेडकर म्हणाले, अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात जीबीएस संदर्भात बैठक झाली. जीबीएसच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमधील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. महापालिकेकडून 2 कर्मचाऱ्यांच्या पथकांची नियुक्ती केल्याची माहिती आहे. अहिल्यानगरमध्ये जीबीएसचे 4 संशयित रुग्ण आढळल्यानंतर महापालिका अलर्ट मोडवर आली आहे. टॉप 5 नंतर आता अजित पवारांच्या वक्तव्याकडे वळूया. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर जोरदार टीका केलेली आहे. विधानसभा निवडणुकीत तुम्हाला तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही अशी खोचक टीका अजित पवारांनी केली. लोकसभेत आम्हाला 1 जागा मिळाली तेव्हा आम्ही रडत नाही बसलो असं देखील त्यांनी म्हटलंय. आम्हाला ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 17 जागा मिळाल्या, 31 जागा मिळाल्या नाही, त्यावेळेस आम्ही रडत बसलो नाही. आमची 1 जागा आली, आम्ही काय करायचं? अरे तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता. त्यावेळेस आम्ही कष्ट घेतलेले होते, आम्ही मेहनत घेतलेली होती, तुम्ही सगळे बघत होता. अजित पवारांच्या टीकेनंतर आपण पुन्हा एकदा टॉप 5 कडे वळूया. अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी उच्च न्यायालयातील सुनावणी सुरूच राहणार आहे. अक्षय शिंदेच्या आईवडिलांना कोर्टात हजर राहण्याची गरज नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलंय. दरम्यान या प्रकरणी पुढील सुनावणी आता 24 फेब्रुवारीला होणार आहे. माणदेशी फाउंडेशननं मुंबईतील वरळीमध्ये अस्सल माणदेशी संस्कृतीचा परिचय करून देणाऱ्या माणदेशी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. ग्रामीण भागातील श्रीमंती आणि संस्कृती शहरी नागरिकांना अनुभवता यावी म्हणून दरवर्षी या महोत्सवाचं आयोजन केलं जातं. युवासेना आमदार आदित्य ठाकरेंनी देखील या ठिकाणी हजेरी लावली. भांडूपच्या लेक रोड परिसरामध्ये एका भरधाव टेम्पोनं एका दुचाकीस्वाराला आणि फेरीवाल्याला उडवलेलं आहे. अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. या दुर्घटनेमध्ये दुचाकीस्वार आणि फेरीवाले दोघेही गंभीर जखमी झालेत. तर अपघातानंतर पळून जाणाऱ्या टेम्पो चालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. बदलापूरमध्ये पुन्हा एका खासगी शाळेत विद्यार्थिनीसोबत धक्कादायक प्रकार घडलेला आहे. शिक्षकच विद्यार्थिनीचा 3 वर्षापासून विनयभंग करत होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. आरोपीला ताब्यात घेतलं. ही विद्यार्थिनी इयत्ता 7वीत शिकत होती. नवी मुंबईत कळंबोलीच्या अंगणवाडीतील शालेय पोषण आहारात अळ्या आढळल्यात. रव्याच्या उपीटमध्ये अळ्या सापडल्यात. बालकांच्या आहारातील अळ्या पालकांच्या निदर्शनास आल्यानं हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पालकांनी बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले. 10वी आणि 12वीच्या परीक्षेत कॉपी केल्यास आता फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळानं हा निर्णय घेतलेला आहे. बोर्डाचे निर्णय न पाळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. पुण्यात पोलिसावर डोक्यात दगड हल्ला करण्यात आलेला आहे. दुचाकी स्वाराचा पोलिसावर हा प्राणघातक हल्ला आहे. फोनवर बोलत दुचाकी चालवत पोलिसांनी रोखल्यानं हा हल्ला केला. हल्ल्यात पोलीस राजेश नाईक गंभीर जखमी झाले. पुण्यातील चांदणी चौकात महानगरपालिकेकडून छत्रपती शिवरायांचा भव्य असा 60 फूट उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. पुतळ्याचं राष्ट्रीय महामार्गालगत हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्प देखील साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी महानगरपालिका 7,60,00,000चा खर्च करणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता मिळाली.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात 32,000 घरकुलांना मंजुरी देण्यात आली. राज्य शासनाने यावर्षी पंतप्रधान आवास योजनेसाठी पुणे जिल्ह्याला 28,827 घरकुल बांधण्याचं उद्दिष्ट दिलं. जिल्ह्यातील प्रत्येक गरजू नागरिकांना पक्कं घर मिळण्यासाठी घरकुलं मंजूर करण्यात आली आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळांनी टायगर पॉईंट परिसरातील शिवलिंग पॉईंटवर आत्महत्या केली. पुण्याच्या खडकी पोलीस ठाण्यात तपास पथकाचे गुंजाळ अधिकारी होते. 3 दिवसांपासून गुंजाळ गैरहजर होते. त्याचा फोन देखील लागत नव्हता. आज गुंजाळ यांचा मृतदेह आढळला. टॉप 5 नंतर तवळ्या पुढच्या बातमीकडे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत सन्मान होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांच्या हस्ते शिंदेंचा सन्मान होणार आहे. हे विशेष. एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेचा सत्कार होणार आहे. दिल्लीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. पुन्हा एकदा आपण टॉप 5 कडे वळूया. मोबाईलवर आलेल्या पीएम किसान योजनेची लिंक उघडल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसे गायब झालेत. या लिंकच्या माध्यमातून मोबाईल हॅक करून हॅकरनं शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसे गायब केले. एका शेतकऱ्याच्या अकाउंटमधून 2 लाख रुपये गायब झालेत. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी आता पोलिसांकडे तक्रार दाखल केली. नाशिकमध्ये रामकुंडावर रामतीर्थ गोदावरी सेवा समितीकडून गोदावरी जन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आले. गंगा गोदावरी पुरोहित संघाकडून गोदावरी महाआरती केली जाते. तर दुसरीकडे रामतीर्थ गोदावरी सेवा समितीकडून गोदावरीची स्वतंत्र आरती केली जाणार आहे. त्यामुळे वाद होण्याची शक्यता. नाशिकच्या दिंडोरी रोडवरील नामवंत बिल्डरच्या घरावर पहाटेच्या सुमारास गोळीबार आणि दगडफेक झाली. 2 अज्ञातांनी घरावर गोळीबार केला, पळ काढला. 2 दिवसांपूर्वीच घरासमोर उभ्या असलेल्या 4 चाकीची देखील तोडफोड करण्यात आली. म्हसरूळ पोलीस या प्रकरणी तपास करतात. नाशिकच्या वडाळा परिसरामध्ये 4 चाकी वाहनातून गावठी कट्टा, कोयते आणि चॉपर घेऊन फिरणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. शहरातील गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली. नाशिकमध्ये 4 चाकी वाहनाचं चाक अंगावरून गेल्यानं एका 5 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. शहरातील हॉटेल एक्सप्रेस इनच्या प्रांगणातच ही दुर्घटना घडली. ध्रुव राजपूत असं अपघातात मृत्यू पावलेल्या बालकाचं नाव आहे. बीडच्या सांगवी गावाजवळ टेम्पो आणि जीपचा भीषण अपघात झाला. अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी जात असलेल्या वाहनाचा अपघात झाला. धाराशिवच्या कळंब तालुक्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आलेला आहे. या मृत व्यक्तीकडून चाकू आणि चोरीसाठी लागणारं साहित्य सापडलं. चोरी करून दुचाकीनं पळ काढताना दुचाकीवरून पडून मृत्यू झाला असा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली. या मृत व्यक्तीचं वय 30 ते 35 वर्ष असून ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. बीडमध्ये दाऊदपूर ग्रामस्थांचं परळी पॉवर स्टेशन बाहेर बेमुदत उपोषण सुरू आहे. पॉन्ड ॲश टेंडर प्रक्रिया रद्द करावी, गावासाठी CSR निधी उपलब्ध व्हावा अशा विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे. उपोषणादरम्यान दोघांची प्रकृती खालावली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जालन्यात घनसावंगीमध्ये वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळू माफियांनी दगडफेक केली, मारहाण केली. एका दगडफेकीत एक मंडळ अधिकाऱ्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर सध्या अंबडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमरावतीत 22,472 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या. त्यातील 14 बहिणींनी स्वतःहून लाभ नाकारलाय. दरम्यान प्रति फॉर्म 50 रुपयाप्रमाणे पैसे न मिळाल्यानं त्यांनी लाडक्या बहिणीच्या सर्वेक्षणावर बहिष्कार टाकला.
टॉप 5 नंतर आता शिवसेनेच्या गोट्यातून एक बातमी आहे. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सूचक वक्तव्य केलंय. सर्वच माझ्या संपर्कात आहेत असं शिंदेंनी म्हटलेलं आहे. माझ्या संपर्कात सगळेच आहेत. मी मुख्यमंत्री असल्यामुळे मी मुख्यमंत्री जेव्हा होतो त्यावेळेस देखील माझ्याकडे सर्व पक्षाचे लोक येत होते. आता मी उपमुख्यमंत्री आहे, माझ्याकडे नगर विकास विभाग आहे, माझ्याकडे गृहनिर्माण आहे, माझ्याकडे MSRDC आहे. त्यामुळे कामासाठी आणि शिवसेनेकडे जी खाती आहेत जी काही 10-12 त्यासाठी लोक माझ्याकडे येतात. त्यामुळे लोक संपर्कात असतात. शेवटी लोकांना विकास पाहिजे. यवतमाळमध्ये भाजी विक्रेता संघटनेनं धरणे आंदोलन सुरू केले. मुख्य रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांमुळे वाहनधारकांना अडचण होते, त्यामुळे त्यांना आठवडी बाजारात स्थलांतरित केलंय. त्यामुळे भाजी विक्रेत्यांचा धंदा होत नाहीये. त्यामुळे प्रशासनानं परत तीच जागा आम्हाला परत करावी अशी त्यांची मागणी. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले ऐतिहासिक वाघनखं नागपूरकरांना आजपासून पाहता येणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. त्यामध्ये ऐतिहासिक वाघनखे देखील लोकांच्या अवलोकनासाठी ठेवली जाणार आहेत. आमदार अमोल मिटकरी दुचाकीवरून निवारा केंद्रात पोहोचले. यावेळी केंद्राच्या संचालकांची चांगलीच धावपळ उडाली. अनेक ज्येष्ठ नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीयेत, वेळेवर जेवण औषध मिळत नाही, याशिवाय महिन्याकाठी मिळणाऱ्या 2,000 रुपयांचं मानधन देखील त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. हे वास्तव यावेळी समोर आलं. बुलढाणा जिल्ह्यातील टुणकी गावातील 4 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झालाय. चिमुकलीला जवळपास 15 ते 17 टाके लागले. तिची प्रकृती चिंताजनक. या प्रकरणी सोनाळा पोलिसांनी मध्य प्रदेशमधील सुनील निगवाले या आरोपीला अटक केलेली आहे. नागपूर मनपाच्या उपद्रव शोध पथकाकडून सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. 44,404 लोकांकडून 5,30,02,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शहरात स्वच्छता राखण्यासाठी उपद्रव पथक नेमण्यात आलेलं आहे. ते पालिकेच्या 10 झोनमध्ये तैनात आहे. सोलापुरात शिक्षण अधिकाऱ्यांच्या सहीसाठी 20,000ची लाच लिपिकानं घेतली आहे. लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेला आहे. घनश्याम अंकुश मस्के असं कर्मचाऱ्याचं नाव आहे. मस्केवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. टॉप 5 नंतर आता व्हायरल सत्य रिपोर्टकडे वळूया. तुम्ही कोणतीही वस्तू दुकानातून खरेदी करणार असाल तर खिशात पैसे ठेवा, कारण मोबाईलद्वारे पेमेंट दुकानदार घेणार नाही. कारण सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यात हा दावा करण्यात आला की व्यापाऱ्यांनी UPI पेमेंट स्वीकारणं बंद केलंय. खरंच या दाव्यात तथ्य आहे का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात. साम टीव्हीचा हा विशेष रिपोर्ट. सारे व्यापारी हाथ में एक ही तख्ती लेकर खड़े हैं कि साइबर फ्रॉड की संभावनाओं के चलते अब ऑनलाइन UPI पेमेंट जो है वो नहीं ले पाएंगे, अब केवल कैश पेमेंट पर काम करेंगे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. यात हे व्यापारी सांगतायत आम्ही UPI पेमेंट स्वीकारणार नाहीत. काही खरेदी करायची तर आम्ही फक्त कॅशच स्वीकारू. व्यापारी आता UPI पेमेंट स्वीकारणार नाहीत. व्यापारी कॅशनेच करणार व्यवहार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? कि हमारा पूरा का पूरा खाता सीज हो गया, व्यापारी परेशान हो रहा है, व्यापारी आर्थिक रूप से टूट जाए, ये कतई मंजूर नहीं होगा. हा व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं आता खरंच दुकानदार व्यापाऱ्यांनी UPI ऑनलाईन पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय का? कारण आता बरेच लोक काहीही वस्तू घ्यायची तर ऑनलाईन UPI पेमेंट करतात. फोन पे, गुगल पे अशा बऱ्याच ॲपचा वापर करतात. त्यामुळे हा निर्णय जर व्यापाऱ्यांनी घेतला असेल तर अनेकांना अडचण होईल. सध्या लोक पैसे खिशात ठेवत नाहीत, मोबाईलनेच पेमेंट करतात. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. व्यापारी आता UPI पेमेंट स्वीकारणार नाहीत. ऑनलाईन फ्रॉड होत असल्यानं त्याची तक्रार केल्यास परिणाम व्यापाऱ्यांनाच भोगावे लागतात. त्यामुळं ऑनलाईन पेमेंट स्वीकारणार नाहीत. मेसेज सोबत व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं अनेकांना हे खरं वाटू लागलंय. मात्र खरंच व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय का? निर्णय घेतला असेल तर कधी लागू होणार आहे?
याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. याबाबत अधिक माहिती व्यापाऱ्यांकडे मिळू शकते, त्यामुळे आमच्या टीमनं व्यापाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा. इस तरह की अगर कंप्लेंट आती तो निश्चित रूप से वैधानिक कार्रवाई होती. इसी प्रकार की कोई भी कंप्लेंट नहीं आई, सिर्फ एक न्यूज़ के माध्यम से पता चला था. ऑल ओवर इंडिया में ही कहीं ना कहीं कि कहीं फ्रॉड होता है और फ्रॉड के अमाउंट अगर किसी अकाउंट में चला जाता है, उससे परचेजिंग होती है तो वो अकाउंट ऑटोमेटिकली ब्लॉक हो जाता है NCRP से. तो ऐसी स्थिति में ये व्यवहारिक समस्या है जिसका कहीं ना कहीं सोल्यूशन निकाला जाए. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. महाराष्ट्रात व्यापाऱ्यांनी UPI पेमेंटवर बंदी घातलेली नाही. इंदोरच्या राजवाडा भागातील व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय. UPI पेमेंटमुळे सायबर फ्रॉड होत असल्याचा व्यापाऱ्यांचा दावा आहे. टॅक्स वाचवण्यासाठीही UPI पेमेंट टाळत असल्याची माहिती आहे. सध्या पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळं व्यापाऱ्यांनी हा निर्णय मागे घेतलाय. UPI पेमेंटद्वारे खाते क्रमांक किंवा IFSC कोड शिवाय पैसे हस्तांतरित करता येतात. UPI पेमेंटद्वारे एकाच मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये अनेक बँक खाती लिंक करता येतात. विक्रीच्या ठिकाणी QR कोड स्कॅन करून व्यापाऱ्यांना पैसे देता येतात. मात्र काही व्यापाऱ्यांनी यावर बंदी घातली होती. महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांनी असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आमच्या पडताळणीत हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.